रन्स आले, एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळेल. 2 ऑन द बोर्ड. 2 रन्स स्कोर कार्डवरती जरूर पाहतोय. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हो, चांगला चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक वेगाने येईल. तदनंतर रन्स मिळतील 2. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवरती पाहायला मिळते आहेत 4. 4 ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकातील लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फार वेळ मिळाला. झेल मात्र पकडला या ठिकाणी आणि फलंदाज बाद झालाय. दशरथ पाटील हा खेळाडू मात्र बाद झालाय. सुंदर झेल पाहायला मिळाला. जयेश याने तो झेल पकडला आणि तदनंतर फलंदाज बाद झाला. सेमीफायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. ड्रॉ केला गेला आणि त्यामध्ये गावदेवी आंबिवली नेरे परिसरातील संघ जो की ए गटातून पुढे आला होता, या संघाला थेट फायनलचं तिकीट मिळालंय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू पाहतोय. 4 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन मागच्या 5 रात्रीत क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती आपण पाहिला. नेक्स्ट बॉल यष्टीरक्षकाकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. रन्स येईल, एक सिंगल. 5 रन्स स्कोर कार्ड वरती पाहतोय. 5 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांची लढत. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि ह्या सामन्यानंतर मात्र या स्पर्धेतील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता. राजेश भाई घरत यांच्याकडून प्रत्येक सिक्सरसाठी ₹500 कॅश प्राइज दिलं जाईल खरोशी संघाला. आमचे राजेश दादा घरत यांच्याकडून हे पारितोषिक आहे. ऑफस्टिक वरती चेंडू जरूर होता आणि तदनंतर व्हाईटचा कॉल जरूर आलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS घेतले. बोरगाव टीम आपण एकत्र जाऊ नका प्लीज. बोरगाव टीम चला, आम्ही जरूर पाहणार आहोत व्हाईट बॉल आहे की नाही. बघ हे व्हाईट आहे का, बघ हे प्रीतम. व्हाईट बॉल साठी DRS घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. पंचांचा निर्णय जर आपण पाहिला व्हाईट बॉल आणि तदनंतर हा चेंडू जरूर आपण पाहतोय. खेळाडू ऑफ स्टिक वरती थोडासा शफल झाला आणि तदनंतर व्हाईट
लाईन जी आहे तिकडून चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला पंचांना मात्र आपला निर्णय माघारी घ्यावा लागेल. डॉट बॉल आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिलाय. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 5 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधला. लास्ट बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल. हो चांगला चेंडू आणखीन एक नक्कीच डॉट बॉल असेल. 6चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. चला बोरगाव टीम आपण या लवकरात लवकर आपल्या डगआउट मध्ये. मोरिया 11 बोरगाव खूप चांगला खेळ राहिला. आम्ही नेहमी या संघाला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये शांत आणि संयमी आणि प्रभावशाली क्रिकेट खेळताना पाहिलंय. चला खरोशी टीमला विनंती असेल. चला आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. खरोशी संघ 2 षटक 12 चेंडू आणि विजयासाठी 6 रन्स करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनलची लढत आपण पाहतोय. सेमी फायनलची लढत आपण पाहतोय. चला खरोशी संघ, खरोशी टीम, खरोशी संघाला विनंती आहे. चला आपण जा मैदानाच्या आतमध्ये. आणि बोरगाव संघाला आमची विनंती असेल आपले बॅट्समन पाठवा प्लीज. विनंती असेल बोरगाव संघाला आपले बॅट्समन पाठवा प्लीज. चला खरोशी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. विजयासाठी रन्स करायचे आहेत. 6ची आवश्यकता असेल. बोरगाव संघ चला आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. पण लवकरात लवकर ही स्पर्धा आपल्याला संपन्न करायची आहे. बोरगाव टीम मैदानाच्या आतमध्ये 6चं टार्गेट असेल. सेमीची लढत जरूर आपण पाहतोय. विजेता संघ फायनल मध्ये खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा खरं तर राहिल्या. 5 रात्रीत ही स्पर्धा संपन्न झाली. शूरवीर शंभूराजे चषक 2026 हे पर्व ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन. तालुका हा गट या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. ए पूल आपण पाहिलाय. ग्रामीण गटातील खर तर प्रत्येक गावातील एक संघ आपण पाहिला. फार मजा आली. भरपूर प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. मग मैदानावरती येऊन बरेचशा प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. त्याचबरोबरीने साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून देखील बऱ्याचशा प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. सर्वांचा विशेष या ठिकाणी आपण आभार व्यक्त करतोय. डावाला होईल सुरुवात. विजयासाठी बोरगाव टीमला करायच्या 6 रन्स. चला पंचांना विनंती आहे. बंटी मात्रे चला आपण लवकरात लवकर डावाला सुरुवात करायची. 6ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 6चं समीकरण असेल. पहिला चेंडू जरूर आपण पाहतोय. स्विचिटचा प्रयत्न.
या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 6चं समीकरण आमच्या कॉम्बॉक्समध्ये खरं तर खूप साऱ्या विषयांवरती चर्चा होतोय सध्याच्या घडीला. 11 चेंडू 6चं समीकरण सोप्पा सामना आहे सुदर्शन बोरगाव टीमसाठी. असं चित्र दिसतो की कदाचित पहिल्याच षटकामध्ये 6 चेंडूमध्येच हा सामना संपेल. कारण की 2 षटक आणि 6 धावसंख्येचं समीकरण. हो, दांडी गोल सामना सोडणार नाहीये खरोशी संघ. चांगला प्रयत्न राहिलाय. 2 चेंडूंवरती एकही रन्स आली नाहीये. लेझी क्रिकेट बोरगाव टीमचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. रन्स आहेत स्कोर कार्ड वरती. एकही रन्स पाहायला मिळत नाही. एक विकेट गेल्या. 6चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू बाकी असेल 10. रन्स करायचे 6. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. पंचांना विनंती आहे थोडं टाइम बंटी आपल्याकडे थोडं कमी आहे प्लीज. दहा चेंडू आणि 6चं समीकरण आपण पाहतोय. चांगला फटका आहे कव्हरला. सिंगल रन्स मिळेल. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. गोलंदाज पहिल्या षटकासाठी आपण पाहायला मिळेल. रोशन पाटील स्ट्राईक गोलंदाज जरूर आपण पाहतोय. 2 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. येणारे 9 चेंडू विजयासाठी रन्स करायच्या 4. 9 बॉल 4 च समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. नेम लागला नाहीये. रन्स आले एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 3. 8 चेंडू आणि 3चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या रात्रीमध्ये रोशन पाटील सरांचा आवाज आपण ऐकतोय. हो, फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. सिंगल कंप्लीट. एकच मिळेल. 4 रन्स स्कोर बुक वरती आपण जरूर पाहतोय. येणारे 7 चेंडू 2ची आवश्यकता बोरगाव संघासाठी जरूर आपल्याला हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. वन साइडेड मॅच म्हणावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये अवघ्या 5 रन्स आल्या आणि तदनंतर 6चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स जरूर मिळेल. स्कोर इज लेवल. अद्याप विजयासाठी 1 रन्सची आवश्यकता असेल. एका धावसंख्येची आवश्यकता राहील या मॅच मध्ये. चला खरोशी संघ आपण विनंती असेल चला आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज विनय पाटील. एका धावेची आवश्यकता असेल. चला सुरुवात करा खरोशी टीम. बंटी मात्रे चला आपण त्यांना विनंती करा प्लीज. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. खरोशी संघाला विनंती आहे. एका धावेची आवश्यकता जरूर आहे. मैदानाच्या आतमध्ये आम्ही वारंवार विनंती करतो. थोडं वेळ कमी आहे आपल्याकडे. वेळेवरती थोडेसे निर्बंध असतील. सिंगलची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 1 रन्स विजयासाठी बोरगाव टीमला. या ठिकाणी
हा व्हाईट बॉल आणि सामना मात्र जिंकलाय मोरिया इलेव्हन बोरगाव टीमने. चला कॅप्टन या. बोरगाव बोरगाव टीमचा कॅप्टन आपण यायचा आहे टॉस साठी. अंतिम मॅच मध्ये आपण टॉस करूया.